श्री स्वामी समर्थ. यंदाच्या या अधिक मासामध्ये श्री स्वामी समर्थांनी यांची भक्ती करणे म्हणजे खूपच पुण्याचं काम मानलं जातं. या अधिक मासमध्ये श्री स्वामी समर्थांचे अत्यंत प्रभावी उपाय, तोडगे आणि गूढ महत्त्व आपण आज पाहणार आहोत. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा वर्षातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी काल मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान, सेवा आणि समाधान अनेक पटीने फल देते असेही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. भगवान विष्णूचा हा प्रिय महिना असल्यामुळे या काळात श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण आणि उपाय विशेष प्रभावी मानले जातात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की अधिक मासात स्वामींची भक्ती केल्याने अडलेली कामे पूर्ण होतात, मानसिक त्रास कमी होतो, घरातील नकारात्मकता, वादविवाद हे सर्व दूर होते, आर्थिक अडचण कमी होतात आणि जीवनात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे श्री स्वामी समर्थांचेच उपाय आज आपण पाहणार आहोत. अधिक मास हा त्या कृपेचा अनुभव घेण्याचा काल मानला जातो. या अधिक मासामध्ये स्वामी भक्तांनी काय करावे? या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शुद्ध ठेवणे. स्वामी भक्त असाल, स्वामी भक्त नसाल तरी आपले मन हे शुद्ध ठेवले पाहिजे. फक्त पूजा करून उपयोग नाही, तर विचार, वाणी आणि वर्तनही सात्विक ठेवावे आवश्यक मानले जाते. राग कमी करणे, वाद टाळणे, खोटे बोलणे टाळणे, गरिबांना मदत करणे, देवाचे सतत नामस्मरण करणे या गोष्टीमुळे स्वामींची कृपा लवकर मिळते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण सर्वात मोठा उपाय, अधिक मासात सर्वात प्रभावी उपाय मानला जातो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दररोज सकाळी स्नान करून किंवा रात्री शांत वातावरणात बसून 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास तुळशीची माळा वापरावी. हा जप करताना स्वामींच्या डोळ्याकडे पाहून मनातील समस्या सांगावी. म्हणजे आपल्यासमोर जर फोटो असेल तर स्वामींच्या डोळ्याकडे पाहावे आणि आपली मनात जी समस्या आहे ती स्वामींना सांगावी. अनेक भक्त सांगतात की मनातील भीती कमी होते, अचानक सकारात्मक वाटू लागते, मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, झोप सुधारते. अधिक मास हा जप दररोज सुरू केल्यास घरातील वातावरण बदलू लागते असे मानले जाते. तसेच या अधिक मासामध्ये 2 नंबरचा उपाय पाहूया. गुरुवारी करायचे विशेष स्वामी उपाय. गुरुवार हा स्वामींचा दिवस. अधिक मासात प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. स्वामींना पिवळी फुले खूप आवडतात म्हणून पिवळी फुले अर्पण करा. थोडासा गूळ आणि चण्याची डाळ ठेवा. श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. यानंतर काही वेळा शांत बसून स्वामींचे ध्यान करा. या उपायामुळे नोकरीतील अडथळे कमी होतात, व्यवसायात सुधारणा होण्यास मदत मिळते, घरातील भांडणे कमी होतात, गुरुकृपा मिळते. हा उपाय करताना श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणावा. 3 नंबरचा उपाय, तुळशी आणि स्वामी कृपा. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अधिक मासात तुळशीसमोर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा आणि 11 प्रदक्षिणा घाला आणि म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र 11 मिनिटे म्हटल्याने घरातील नकारात्मकता कमी होते. तसेच वाद भांडण होत असतील तर ते कमी होतात. लक्ष्मी कृपा वाढते, घरात शांतता राहते, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत मिळते. 4था आणि खूप प्रभावी असा उपाय, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी गुप्त उपाय. अनेक लोक अधिक मासात हा उपाय करतात. अधिक मासातील कोणत्याही गुरुवारी पिवळ्या कपड्यात थोडी हळद, 1 रुपयाचे नाणे आणि थोडे अक्षदा बांधा. हे स्वामींच्या चरणी ठेवून प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी ते तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. असा विश्वास आहे की
पैशाचा अडथळा कमी होतो आणि अनावश्यक खर्च कमी होतात. धनप्राप्तीचे नियम मार्ग मिळतात. म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर ही बांधलेली हळद ठेवायची आणि नंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. उपाय 5वा, अन्नदान. स्वामींना सर्वात प्रिय सेवा. श्री स्वामी समर्थांनी सेवेला अत्यंत महत्त्व दिले आहे. अधिक मासात अन्नदान करणे हजारो यज्ञांइतके पुण्य देणारे मानले जाते. गरिबांना अन्नदान द्या, गाईला भाकरी द्या, कुत्र्यांना अन्न द्या, पक्ष्यांना दाणे टाका, वृद्ध लोकांची मदत करा. स्वामी भक्त मानतात की जिथे सेवा असते तिथेच स्वामींचा वास असतो. 6वा आणि महत्त्वाचं, स्वामी चरित्र वाचन. स्वामी चरित्र वाचनाचे अद्भुत महत्त्व आहे आणि अधिक मासामध्ये श्री स्वामी चरित्र वाचनाला मन शुद्ध होते असे मानले जाते. दररोज एक अध्याय वाचा किंवा मग स्वामींचे 11 नावांचे स्मरण करा. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक प्रसंग अनुभवांचा प्रयत्न करा. यामुळे मन स्थिर होते, भीती कमी होते, निर्णय क्षमता वाढते, आध्यात्मिक शक्ती वाढते. उपाय 7वा, घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्याचा उपाय. शनिवारी सायंकाळी एका वाटीत खडे मीठ घ्या. त्या वाटीमध्ये थोडी मोहरी टाका आणि घरभर फिरवा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील सर्व संकट दूर करा. नंतर ते घराबाहेर टाका. अनेक लोक हा उपाय वाईट नजर आणि नकारात्मक वातावरण कमी करण्यासाठी करतात. म्हणजे आपण नजर काढतो त्याप्रमाणे. उपाय 8वा, रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा अनुभव. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर बसा. दिवसभरातील चिंता सांगा आणि फक्त 5 मिनिटे शांतपणे श्री स्वामी समर्थ म्हणा. अनेक भक्त सांगतात की असे केल्याने मन खूपच शांत होते, मनातील भीती कमी होते, स्वप्नांमधील त्रास कमी होतो, आध्यात्मिक आधार मिळतो. आता या अधिक मासामध्ये जसे आपण अनेक उपाय करतो तशा अनेक गोष्टी टाळाव्यात. तर अधिक मासात टाळाव्याच्या गोष्टी, कोणाचाही अपमान करू नका, वाद कटू बोलणे टाळा, अन्न वाया घालू नका, नकारात्मक विचारात जास्त राहू नका, देवपूजा करताना अहंकार ठेवू नका. अधिक मासात स्वामी भक्तांसाठी एक विशेष संदेश देतात की अधिक मास हा फक्त उपाय करण्याचा महिना नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याचा काळ आहे. स्वामी भक्ती म्हणजे फक्त चमत्कार मागणे नाही, तर श्रद्धा, संयम आणि सेवा शिकवणे. मनापासून भक्ती केली तर योग्य मार्ग दिसतो, संकट सहन करण्याची शक्ती मिळते आणि जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. स्वामी समर्थांचे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ते वाक्य सर्वांना माहीतच आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.